नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी तुम्हाला शारदीय नवरात्र घटस्थापनेची विधी आणि सर्व माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे। खालील मंत्र 4 वेळा म्हणत तळहातावर पाणी घेऊन प्यावे। ओम ऐं आत्मतत्व शोधायामी नमः स्वाहा। ओम ह्रीं ह्रीं विद्यातत्व शोधायामी नमः स्वाहा। ओम क्लीं शिवतत्व शोधायामी नमः स्वाहा। ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्व शोधायामी नमः स्वाहा। हे झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे? गायत्री म्हणत मंत्र म्हणत प्राणायाम करायचा आहे। आणि प्राणायाम झाल्यानंतर मग आपल्याला एक वेळेस गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे। त्यानंतर श्री स्वामी स्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि अखंड नवार्ण मंत्राचा जप करीत पुढील कृती करायची आहे। घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा। त्यावर लाल वस्त्र अंतरावे। चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी। एका वेळूच्या टोपली त्या पाट किंवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी। त्यावर स्वच्छ धुतलेल्या मातीचा घट लाल लोकरीने 9 वेढे देऊन ठेवावा। त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षदा टाकाव्यात। विड्याची 9 पाने व आंब्याचा ढाळ लावावा। घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उत्तरेत गंध लावावे। घटावर एका तांब्याच्या ताटातील अथवा स्टीलच्या ताटातील तांदूळ भरून ठेवावे। खालीलप्रमाणे कुलदेवतेची पूजा करावी। ओम सर्व स्वरूपे सर्वेशी सर्व शक्ती समन्विते भयभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमस्तुते म्हणून टाकास नमस्कार करावा। देवीच्या टाकावर 16 वेळा श्रीसूक्त म्हणून अभिषेक करावा। घटावर विड्याची पाने 2 ठेवून पूर्वेकडे देठ करून ठेवावी। त्यावर देवीचा टाक झोपून ठेवावा। टाकाची पंचोपचार पूजा करावी। नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः। नमः प्रकृते भद्रायणी यथा प्रणता स्मता। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक दुर्गादेवी नमः। नमस्कार करायचा। पंचोपचार पूजा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मक दुर्गे देवी नमो नमः। हे झाल्यानंतर आपल्याला पूजेनंतर एक माळ घटावर खालील मंत्रांनी बांधावी। ओम मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग त्वयि न्यस्त स्तन्माने सद्यदा भव। पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी आणि आरती करावी। रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करावी। घटास माळ चढवावी व आरती करावी। 9 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 दुर्गापाठ सप्तशती संस्कृत प्राकृत ग्रंथात वाचन करावे। कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा। अष्टमी किंवा नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घंटावरून उचलावा। त्यावर त्याची प्रतिपदेला केलेल्याप्रमाणे श्रीसूक्त अभिषेक व पंचोपचार पूजा करून घ्यावे। त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे। पूर्णाच्या 21 देव्यांची महाआरती करावी। नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिकांना व सवाशांना भोजन करावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा। दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनला जाताना घट टोपलीत प्रवाहित विसर्जित करावी। मातीवर आलेले धान्य आपट्याच्या पानासमेत श्री स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत। प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर धारण ठेवावे। घटाची माती आपल्या क्षेत्रात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावी। कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार।